ये भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन है 14 नोव्हेंबर 2025 शुक्रवार। जे दूर बोलून जाईल ते आनंद व हर्ष प्राप्त करतील आणि दुःख व त्रास सोडणे दूर पळून जाईल। येसाया 35 अध्याय 10 वचन। जे प्रभूने मुक्त केले आहेत त्यांचे दिशेने आनंद व हर्ष धावून येतात आणि दुःख व उसासे दूर पळून जातात। प्रभू येशू ख्रिस्तच एकटाच तुमच्या जीवनातील अस्वस्थता आणि ताण काढून टाकू शकतो आणि तो आजच ते करावयास इच्छितो। आदाम आणि हव्वाने पाप केल्यापासून जगात दुःख व गोंधळ आला। स्त्रीला प्रसूती वेदना मिळाल्या आणि पुरुषाचे जीवन कष्टाने भरले। स्त्रीपासून जन्मलेला मनुष्य अल्पकाळचा आणि क्लेशाने परिपूर्ण असतो। योग 14 अध्याय 1 वचन। याकूब म्हणाला, माझ्या परदेशवासातील दिवस थोडे आणि वाईट आहेत आणि ते माझ्या पितराच्या दिवसातही नाहीत। उत्पत्ती 46 अध्याय 9 वचन। सोलोमन सुद्धा ज्यांच्याकडे ज्ञान संबंधी कीर्ती आणि सन्मान सर्व होते, जीवनातील खंडाला व तकवा डालू शकला नाही। त्याने कबूल केले, मी सूर्याखाली जे काही केले जाते ते सर्व पाहिले आणि बघा, सर्व व्यर्थ आहे आणि वाऱ्याचा पाठलाग आहे। उपदेशक 1 अध्याय 14 वचन। परंतु येशू ख्रिस्त आपल्याला या दुःख व चिंतेपासून मुक्त करण्यासाठी आला। त्याने या क्लेशपूर्ण जगात प्रवेश केला आणि आपल्या मौल्यवान रक्ताने आपले मुक्तिमूल्य दिले। कारण तुम्ही नाश पावणाऱ्या गोष्टींनी चांदी व सोन्याने नव्हे तर निर्दोष व निष्कलंक कोकरू असलेल्या ख्रिस्ताची मौल्यवान रक्ताने विकत घेतले आहेत। 1 पेत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचन। आपण आता दुःखाने दाबलेल्या लोकांमध्ये नाही तर मुक्त झालेले लोक आहेत। बायबल सांगते, आणि जे परमेश्वराने मुक्त केले ते परत येतील आणि गाद सियोनकडे येतील। त्यांच्या डोक्यावर शाश्वत आनंद असेल। येसाया 35 अध्याय 10 वचन। जर आपण घरोघर परमेश्वराने मुक्त गेलेले असू तर दुःख व चिंता बाळगण्याचे काही कारण नाही। आपण धैर्याने म्हणू शकतो, मी येशू ख्रिस्ताद्वारे मुक्त झालो आहे। मी राजाधिराजाचा मुलगा आहे। मी परमेश्वराची संबंधी आहे म्हणून ज्ञानी मनुष्य म्हणतो। म्हणून तुझ्या हृदयातील दुःख दूर कर आणि तुझ्या शरीरातून वाईट दूर कर। उपदेशक 11 अध्याय 10 वचन। देवाचे वचन आपल्याला खात्री देते, कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्यांचे नाव आहे आणि तुझा मुक्तिदाता इस्रायलाचा पवित्र आहे। तो सर्व पृथ्वीचा देव म्हणून ओळखला जातो। परमेश्वर म्हणतो, मी तुला जशी सोडलेली मनाने ख्रिस्त असलेली स्त्री आहेस तसे बोलवले आहे। येसाया 54 अध्याय 5 आणि 6 वचन। प्रिय देवाची लेकरांनो, जेव्हा अनेक क्लेश व चिंता तुमच्यावर येतात तेव्हा येशूकडे बघा, तुमची मुक्तिदाराकडे। तो तुम्हाला सांत्वना देईल, सामर्थ्य देईल आणि तुमच्या हृदयाशी प्रेमळपणे बोलेल। अधिक ज्ञानार्थी वचन। तो जरी दुःख आणतो तरी आपल्या विपुल दयेप्रमाणे तो करुणा दाखवितो, कारण तो मनुष्याची मुलांना दुःख देण्यात आनंद मानत नाही। विलापगीत 3 अध्याय 32 आणि 33 वचन। दिवसांचे बायबल वाचन। सकाळी विलापगीत 3 अध्याय 4 अध्याय 5 अध्याय। सायंकाळी इब्री 10 अध्याय 19 वचन से 39 अध्याय। धन्यवाद।